स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्याला आता सुरुवात होते. जिमी नाटेकर म्हणजेच दिनेश नाटेकर गोलंदाजी ट्रॅकवर आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय नागेश वाडेकर नागाला आणि त्यांच्या जोडीला थॉमस डायस. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल फ्री हिटचा पहिला बॉल. फ्री हिट नाहीये, माफ करा, पॉवर प्लेचा पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळालाय आणि बॉल मात्र सरळ गोशांकी क्षेत्रामध्ये निघून जाताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आणि बॅटिंगसाठी जर आपण पाहिलं तर नागेश वाडेकर आणि त्याच्या जोडीला आपण पाहिलं तर थॉमस. आज पहिला दिवस या स्पर्धेचा सेमीफायनल. पुढचा बॉल नागेश वाडेकर साठी. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार नागेश वाडेकर नागाच्या बॅट मधून आलाय. या मॅच मधील हा पहिला षटकार आपण पाहतोय. पहिला डॉट बॉल आल्यानंतर मात्र षटकार आलाय नागेश वाडेकर नागाच्या बॅट मधून. 6 धावा धावफलकावर. पॉवर प्लेचं पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. जेवढ्या धावा या ओव्हर मध्ये होतील तेवढ्या धावा मात्र डबल होणार आहेत. हा स्पर्धेचा नियम आहे. षटकार आलाय मात्र आता नागेश वाडेकरच्या बॅट मधून. सध्या मात्र चर्चेत आहे नागेश वाडेकर नागा. अंधेरीचा एक धडाकेबाज फलंदाज म्हणून नागेश वाडेकर नागाकडे पाहिलं जातं. असा फलंदाज नागेश. बॉल मात्र आता गोशांकी क्षेत्रामध्ये चालला जाताना पाहायला मिळतोय. सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 7. हरिभाऊ आपलं देखील सहर्ष स्वागत या सामन्यामध्ये. गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय परंतु हा बॉल काय हाताळलाय दिनेश नाटेकर. जिमीने जादू केली आहे. जिमीची जादू. आणि बॉल मात्र जाऊन आदळलाय तो म्हणजे यष्ट्यांवरती आणि विकेट आली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय दिनेश नाटेकर. जिमीचा हा चेंडू होता. नागेश वाडेकर साठी थोडेसे शफल झाले होते आणि ही बॉल सोडला नागेश वाडेकरने आणि अगदी 2 पायांच्या मधूनच हा बॉल आपण पाहिलं तर यष्ट्यांवर जाऊन आदळला आणि त्यानंतर जिमी नाटेकरचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं. विकेट आली. फलंदाज नागा आउट. नवीन बॅटर यश कोठारी. सध्या युवा टॅलेंटेड फलंदाज यश कोठारी या खेळाडूची चर्चा होती आणि तोच फलंदाज आता आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना. चांगला बॉल. जिमी नाटेकरचा हा चेंडू परंतु हा डॉट बॉल. चांगला बॉल. चांगला बॉल पाहायला मिळाला. कव्हरची दिशा निवडली आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. 1 धाव कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न केला जातोय परंतु थॉमस डायस चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा धावून पूर्ण केल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावर. म्हणजेच काय
पॉवर प्लेचं षटक होतं, धावा डबल होतील. 18 धावा धाव फलकावर झालेत आणि एक गडी माघारी परतलाय. शिवम कनोजिया षटक क्रमांक 2. गोलंदाजी ट्रॅकवर शिवम कनोजियाला आपण पाहतोय. चांगला खेळ, चांगली गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेत आजच्या दिवसामध्ये केली या गोलंदाजाने. परंतु आता पहिलाच बॉल आपण पाहतोय. नो बॉल. ओमकार, नो प्लस आहे का? नो प्लस नाहीये, फक्त नो बॉल आहे. फ्री हिट ऑन, परंतु लॉंग ऑफला आपण पाहिलं तर चावडा चांगली फिल्डिंग, सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगलच मिळणार आहे. आणि आता बीमर साठी रिव्ह्यू घेतला बॅटिंग करत असलेल्या संघाने. इट्स फेअर डिलिव्हरी. अगदी योग्य चेंडू गोलंदाजाने हाताळलाय. आणि रिव्ह्यू देखील गमावले आपण, याची देखील नोंद घ्या. रिव्ह्यू लॉस्ट. ओमसाई बँड्रा. हा बॉल सोडून दिलाय आणि आता पंच वाईड बॉल घोषित करतायत. या अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या 21 धावा धाव फलकावर झाल्यात. चांगला बॉल पुन्हा एकदा शिवम कनोजिया. डॉट बॉल आलाय.
हो, चांगला बॉल. आणखीन एक बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आता हा बॉल देखील गोलशंकित क्षेत्रामध्ये निघून चाललाय. सिंगल मिळणार आहे. 22 धावा धाव फलकावर झाल्या. 1.3 चेंडूंचा खेळ समाप्त. फुलटॉस आणि हा फुलटॉस पुन्हा एकदा मिस केलाय. आणि हा बॉल देखील आता आपण पाहिलं तर गोलशंकित क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतोय. सिंगल. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ओहो, यावेळेला इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु बॉल मात्र आता चाललाय पुन्हा एकदा गोलशंकित क्षेत्रामध्ये. सिंगल. आशिष कौशिक चांगली फिल्डिंग. बॉल कलेक्ट केल्यानंतर लगेच त्याने थ्रो देखील केलाय. आणि आता मात्र आपण पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 25. आशिष कौशिक या गोलंदाजासाठी पारितोषिक आलंय. शिवप्रसाद शर्मा आणि आऊ यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जड मेडन षटक या गोलंदाजाने हाताळलं आणि 3 विकेट्स मिळवल्या. तर या गोलंदाजासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. परंतु पहिला बॉल, संधी आहे आणि पहिल्याच बॉलवर विकेट. बॅटर आउट. राकेश प्रभू पोलाड बॅटिंगसाठी. 25 झाल्या धाव फलकावर. 2 गडी माघारी परतलेत. आशिष पंडित, ज्या गोलंदाजाने मात्र पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली ती म्हणजे फलंदाज यश कोठारीची. ओ, आणखीन एक प्रचंड वेगातला बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. वेगा या गोलंदाजाकडे. वेगाची चर्चा होते आशिष कौशिकच्या. पंचवीस धावा धाव फलकावर झाल्या. 2.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पुढचा बॉल बॅटची कडा
आणि बॉल मात्र निघून गेला गोशांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने 26. धावा धाव फलकावर झाल्या. 26. 2 गडी माघारी परतलेत, परंतु 3 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. अजूनही 3 चेंडू शिल्लक षटक क्रमांक 3 मधील. चांगला बॉल, स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा चांगला चेंडू गोलंदाज आशिषने हाताळला. हा देखील आता बॉल गोशांकित क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळाला. सिंगल मिळणार आहे. 27 झाल्या धाव फलकावर. 27. यस, सिंगल. सत्तावीस. 2 गडी माघारी परतलेत. ओहो, चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आशिषच्या माध्यमातून, परंतु थोडीशी दिशा चुकली आहे. वाईट बॉल आणि वाईट बॉलच्या मदतीने 28 धावा धाव फलकावर झाल्यात. ओहो, बॅट ला स्पर्श केला होता का, परंतु पंचांचा निर्णय येतोय वाईट बॉल. आणखीन एक वाईट बॉल. 2 अतिरिक्त धावा आता टीमच्या खात्यामध्ये ऍड झाल्यात, कारण या आधीचा बॉल देखील आपण ते चित्र पाहायला मिळालं. 29 धावा धाव फलकावर. हा डॉट बॉल, परंतु अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 टू गो. 29. 29 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. टीप मध्ये फिल्डर आहे, परंतु बॉल पाण्याच्या डबक्यात अडला. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न. थॉमस धाव घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु एकच मिळणार आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 30 धावा धाव फलकावर. 2 गडी बाद. बाद. विकेट.
आकाश शिंदारिया कॅप्टन. ओ थॉमस आणि थॉमसच्याच बॅट मधून षटकार. टायमिंग प्रॉपर होता आणि या बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे थॉमस ड्रायसने. 36 धावा धावफलकावर, 36 ऑन बोर्ड. आणखीन एक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक 2 षटकार थॉमस ड्रायस यांच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय पुलचा फटका होता, सक्सेसफुल होताना पाहायला मिळाला. थोडेसे बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर केलं आणि हा फ्रॅकर बॉल वरती हा पुलचा फटका सक्सेसफुल होताना पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय 42 धावा धावफलकावर, 42 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. 3.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 42 धावा धावफलकावर, आणखी 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आजच्या या पहिल्या दिवसातील पहिला उपांत्य फेरीचा सामना. अंतिम फेरीमध्ये कोणता संघ दाखल होईल त्याचं उत्तर या सामना संपल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे. आणि अशी ही स्पर्धा आपण पाहतोय. माने वाडेकर ट्रॉफी 2026 सीझन 8 प्रभाकर माने, त्याचप्रमाणे कैलासवासी विनायक वाडे स्मृती प्रित्यर्थ आयोजित केली जाणारी ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 8वं पर्व. या स्पर्धेचं 2 षटकार थॉमस ड्रायस यांच्या बॅटमधून. तिसरा येईल का पाहायचंय, परंतु रामानुज वर्मा डीप मध्ये चांगले फिल्डिंग केली आहे. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 43. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 43 ऑन बोर्ड. 3.4 चेंडूंचा खेळ समाप्त. आकाश शिंदारिया हार्ड हिटर आहे हा फलंदाज. ओ चांगला बॉल, परंतु या बॉलवर संधी होती, परंतु सिंगल कंप्लीट केली आहे. 22ची धाव. या 22च्या धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर टीमची 44. 44 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू शिल्लक. पहिल्या डावातील शेवटचा बॉल. थॉमस ड्रायस चांगली फलंदाजी केली आहे थॉमस ड्रायसने या मॅच मध्ये. शेवटचा बॉल थॉमस साठी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार थॉमस ड्रायस यांच्या बॅट मधून. पहिल्या डावाचा खेळ आता झालाय समाप्त आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 50. जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 51 धावांची गरज आहे.
लवकर बॅटिंग साठी 2 बॅटर. चोवीस बॉल मध्ये 51 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी, परंतु या मॅच मध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक महत्वाचं आहे. 24 बॉल मध्ये 51 धावांची गरज. आज या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिली सायंकाळ आणि पहिला उपांत्य फेरीचा हा सामना. त्या दुसऱ्या डावाच्या खेळाला देखील सुरुवात झाली आहे. रामानुज वर्मा आणि त्याच्या जोडीला सलमान सोलंकी हे 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग साठी. दोन सलामीवीर फलंदाज सलमान सोलंकी आणि त्याच्या जोडीला रामानुज वर्मा. ओमकार 11 रामदूत आयोजित कैलासवासी प्रभाकर माने मास्तर व त्याचप्रमाणे कैलासवासी विनायक वाडेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ माने वाडेकर ट्रॉफी 2026 8व पर्व दिवस क्रमांक 1 पहिला उपांत्य फेरीचा सामना. चला अमित दासाडे आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. सध्या मात्र वेगाचा बादशाह म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे तो गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आलाय अमित, परंतु सलमान सोलंकी. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल निघून गेलाय 4 धावांसाठी. चौकार. बॉल मात्र आता गोचंकी क्षेत्रामध्ये निघून जाताना पाहायला मिळतोय. सिंगल. ओहो चांगला बॉल आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाणारा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल. अमित दासाडे याच्या वेगाची चर्चा होतीये. सध्या मात्र चर्चेत आहे हा गोलंदाज. ओहो उसवी घेणारा पाहायला मिळाला, परंतु पंचांचा निर्णय येतोय वाईट बॉल. आणि 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील आता गोलंदाजाला दिली जाईल. 1 बाउन्स. हो यावेळेला फटका फसला जरूर होता, परंतु गोशंकी क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू पाहायला मिळालाय. सिंगल.
ओहो, चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. अमित यांच्या माध्यमातून हाताळला गेलेला चेंडू डॉट बॉल. ओहो, यावेळेला देखील आपण पाहिलं तर आता फटका फसलाय आणि विकेट देखील येताना पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ आता आपण पाहिलं तर समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्ती नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर या ओव्हरमध्ये अमित यांनी 7 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेचं षटक असल्या कारणास्तव मात्र 14 धावा धावफलकावर झाल्यात. ऐश्वर्य सुर्वे षटक क्रमांक 2. ऐश्वर्या, ओहो रामानुज, बॉल जर आपण पाहिलं तर हवेत आहे आणि बॉल मात्र आता निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. नेमका बॉल कुठे गेलाय ते पाहायचंय. आणि पंचांचा निर्णय आलाय नायनर. आतापर्यंत 3 नायनर या खेळाडूने ठोकलेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. नाव त्याचा रामानुज वर्मा. तीन बॉल आतापर्यंत याच खेळाडूने मैदानाच्या बाहेर मारलेत, तो रामानुज वर्मा. चला चला सामन्याला सुरुवात करा. पंचांना विनंती आहे, पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे.
मिळाली रामानुज वर्मा याच्या बॅट मधून. आणखीन एक बॉल पुन्हा एकदा चाललाय आता बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. एकतीस धावा धाव फलकावर झाल्या 31. आणि 2 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 15 धावांवर बॅटिंग करतायत रामानुज. नॉट आउट नॉन स्टॉप. विश्रांती घ्यायचं नावच पावसाने संपूर्ण दिवसभर घेतलं नाहीये, परंतु रामानुज वर्माने देखील तेच काम केलंय. जो येईल तो बॉल बाहेर मारलाय. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज ऐश्वर्याने. वाईट बॉल पंचांचा निर्णय. यावेळेला बॅटची कडा. बॉल निघून चाललाय गोचंकी क्षेत्रामध्ये. सिंगल. आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावर 33. मॅचचं समीकरण 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये लेग बाईज पंचांचा निर्णय येतोय. ओहो, हा बॉल सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. ओहो, या बॉलवर देखील आपण पाहिलं तर आक्रमण केलंय आणि हा बॉल आता मात्र गोचंकी क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतोय. सिंगल मिळणार आहे. आणि 2 ओव्हरचा खेळ आपण पाहिलं तर आता समाप्त झालाय. 35 धावा धाव फलकावर. उर्वरित 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 16 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बारा बॉल 16. फिरोज गोलंदाजी ट्रॅकवर. बारा बॉल मध्ये 16ची गरज. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण तर केलंय, परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. प्रेक्षकांना हा प्रश्न पडला असेल की रामानुजला बॉल दिसतायत तरी कसे.
कारण एवढा पाऊस आहे आणि या भर पावसामध्ये रामानुज वर्माला बॉल दिसतात आणि सगळे बॉल तो मैदानाच्या बाहेरच मारतोय. अकरा बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. हो, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु हा डॉट बॉल आता मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळते. 10 बॉलचा खेळ शिल्लक आणि 10 बॉल मध्ये 10 धावा अजूनही करायचे आहेत. 41 धावा धाव फलकावर. ओ, पंचांकडे लाऊड अपील केली आहे. अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. थॉमस ड्रायस बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते परंतु 2 धावा धावून पूर्ण केल्या आहेत आणि याच 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहेत धाव फरकावर 43. जिंकण्यासाठी 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. हो हो, आणखीन एक बॉल. रामानुज वर्मा षटकार. काय बॅटिंग केली आहे रामानुज वर्माने. अविस्मरणीय बॅटिंग. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आता फक्त 2 धावांची गरज आहे. एकटा लढलाय रामानुज वर्मा. चला, उद्या बरोबर सकाळी ठीक 9 वाजता पहिला सामना पाहायला मिळेल. अभ्युदय नगरचा राजा आणि अर्णव मराठाज लालबाग या 2 संघांमध्ये बरोबर सकाळी ठीक 9 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. कारण लीग फॉर्मॅटमध्ये ही संपूर्ण स्पर्धा पाहायला मिळेल. आंतरशिवडी विधानसभा मर्यादित असणारे 6 संघ आणि त्या 6 संघांमध्ये लीग फॉर्मॅटमध्ये ही संपूर्ण स्पर्धा पाहायला मिळणार आहे. आपण याची नोंद घ्या. म्हणूनच बरोबर सकाळी ठीक 9 वाजता हा पहिला सामना पाहायला मिळणार आहे. आपण याची नोंद घ्यायची आहे. आणि आता बॅटर अगदी सुरक्षितरित्या क्रीज मध्ये पोहोचलाय आणि हा सामना जिंकलेला आहे टीम रिया प्रशांत 11 या संघाने आणि या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली. अभिनंदन रामानुज वर्मा आणि या मॅचचा हिरो